गुळामध्ये 1 चमचे तूप घालून मुलांसाठी असो किंवा उपवासासाठी अगदी झटपट पद्धतीने आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट पौष्टिक गुळाचे 2 पदार्थ बघणार आहोत। चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम काय करायचं, गॅसवरती पॅन किंवा कढई गरम करून घ्या। ती कढई गरम झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये 1 वाटी तीळ मंद आचेवरती आपण आता याला भाजून घेणार आहोत। मंद आचेवरती हिला भाजून घ्या, अगदी जास्ती कलर वगैरे बदलेपर्यंत नाही, तर अगदी हलकीशीच आपल्याला भाजून घ्यायची। जर जास्ती तीळ आपली भाजली गेली तर आपला जो पदार्थ आहे तो चवीला अगदी कडवट तयार होईल, म्हणून हलकीशी आपली तीळ ही भाजून झाल्यानंतर लगेचच हिला एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने भाजून घेतलेली तीळ आपण एका प्लेटमध्ये काढली। त्यानंतर लगेचच त्याच पॅनमध्ये अर्धा वाटी आपण शेंगदाणे देखील भाजून घेणार आहोत। शेंगदाण्यांचं प्रमाण गरजेनुसार आवडीनुसार आपण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही आणि डायरेक्टली स्किप केलं तरी काही हरकत नाही। तर मंद आचेवरती ह्या पद्धतीने आपण छान खमंग असे शेंगदाणे देखील भाजून घेतले। आता आपण हे शेंगदाणे तीळमध्ये न काढता एका दुसऱ्या प्लेटमध्ये आपण याला काढून घेणार आहोत। शेंगदाणे आणि तीळ आपल्याला अजिबात एकत्र करून घ्यायची नाही, तर ह्या पद्धतीने दुसऱ्या प्लेटमध्ये मी शेंगदाणे हे काढून घेतले। लगेचच त्याच वाटीने बरोबर अर्धा वाटी बारीक किसून घेतलेलं खोबरं देखील आपण भाजून घेणार आहोत। आपली मुलं अशा आपण त्यांना जर खोबरं तीळ किंवा शेंगदाणे दिले तर खायला ते खात नाही, पण त्या पदार्थांपासून त्याच वस्तूंपासून आपण वेगळा पदार्थ तयार करून दिलं तर ते अगदी आवडून खातात। म्हणून अशा पद्धतीने नक्की तुम्ही प्रयत्न करा, वेगवेगळे पदार्थ करून त्यांना खाऊ घालण्याचे, ते नक्की आवडून खातील। तर हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण खोबरं देखील भाजून घेतलं। लगेच गॅस हा बंद करायचं। हे खोबरं आपण शेंगदाण्यांमध्ये आता काढून घेणार आहोत। शेंगदाणे आणि आता हे खोबरं आपण पूर्णपणे गार करून घेणार आहोत। जर तुम्हाला अगदी भरपूर दिवस हा पदार्थ टिकवायचा असेल तर पूर्णपणे गार करून घ्या, मगच याला मिक्सरला बारीक फिरून घ्या। जर आपण अगदी गरम गरम याला मिक्सरला फिरवलं तर याला पाणी सुटतं आणि त्यामुळे आपला जो पदार्थ आपण बनवत आहोत त्याला बुरशी येते आणि तो लवकर खराब होतो। सगळ्यात आधी आपण काय करायचं, मिक्सरचे भांडे घ्यायचं आणि त्यामध्ये आपण सगळ्यात आधी तीळ ही बारीक फिरून घेणार आहोत। तीळ ही चालू बंद मिक्सर करत आपण हिला बारीक फिरून घेणार आहोत, म्हणजे अगदी जास्ती बारीक आपल्याला याचं मिश्रण तयार करायचं नाही। ह्या पद्धतीचं अगदी छान जाडसर असं याचं मिश्रण आपण तयार करून घेतले, म्हणजे रवेदार आपण तयार करून घ्यायचं। जर अगदी बारीक आपण मिक्सरला फिरवलं तर हे ज्या वेळेस आपण खायला घेऊ ते दातांना चिपकतं, त्यामुळे आपले दात देखील खराब होतात आणि आपला खाण्याचा देखील मूड चालला जातो। म्हणून चालू बंद मिक्सर करत येतं मिक्सरला आपण बारीक फिरून घेतलं आहे। लगेच साईडला लगेच आपण काय करायचं, एका प्लेटमध्ये ते मिश्रण काढून घेतलं आहे। लगेच मिक्सरला पुन्हा आपण जे भाजून घेतलेलं शेंगदाणे आणि खोबऱ्याचं देखील आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे। हे आता दोघं मिश्रण आपण आता एका प्लेटमध्ये त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार। दोघेही मिश्रण आपण मिक्स करून घेतले फिरून झाल्यानंतर आता आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झाले। नंतर बर्फी बनवण्यासाठी आपण काय करणार आहोत, एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटला तेल किंवा तूप आवडीनुसार आपण टाकून घ्यायचं। तर मिश्रण तूप घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स प्लेटला आपण लावून घेतले। अशा पद्धतीने आपलं तूप हे लावून झाल्यानंतर लगेच काय करायचं, साईडला बर्फी बनवण्यासाठी गुळाचा पाक तयार करून घेणार। गुळाचा पाक तयार करताना अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामुळे जो आपण पदार्थ बनवत आहोत तो अगदी टिकायला भरपूर दिवस जाईल, अजिबात त्याला बुरशी वगैरे येणार नाही। त्यानंतर लगेचच आपण 1 चमचे यामध्ये तूप घालणार आहोत। 1 वाटी आपण यामध्ये तीळ वापरली, म्हणून 1 वाटी तीळीसाठी बरोबर 1 वाटी इथे गुळाचा वापर करा। तर बारीक किसून घेतलेला गुळमध्ये आपण 1 चमचे तूप घातले। तुपामुळे लगेच याचा छान पाक तयार होईल, अजिबात आपलं पॅनला किंवा कढईला तो चिपकणार नाही। तर मंद आचेवरती लगेचच आपण आता हा पाक तयार करून घ्यायचा। तर मंद आचेवरती मी आता छान याचा पाक हा तयार करून घेते। अजिबात पाण्याचा वापर करायची गरज नाही, अगदी पटकन याचा सिरप हे तयार होतं। तर आता आपलं हे सिरप तयार झालं आहे। अशा पद्धतीने आपला पूर्णपणे गोड विरघळल्यानंतर लगेचच यामध्ये वेलची पावडर छान चव येण्यासाठी आणि अगदी छान वास येण्यासाठी आपण यामध्ये वापरत आहोत। जर आपल्याला उपासाला आपण वेलची पावडर खात नसाल तर ते स्किप केलं तरी काही हरकत नाही। लगेचच आपण काय करायचं, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। मिक्स करून झाल्यानंतर एका प्लेटामध्ये अगदी थोडासा पाक
टाकून बघा आणि त्याची ह्या पद्धतीची गोळी होईपर्यंत आपल्याला हा पाक शिजून घ्यायचा. तर अगदी सहज आपला पाकची गोळी ही तयार झाली म्हणजे काय करायचं, लगेचच पुन्हा आणखी अर्धा मिनिटभर याला उकळून घ्यायचा. अर्धा मिनिटभर उकळल्यानंतर गॅस हा बंद करायचा आणि गॅस हा बंद केल्यानंतर यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेलं मिश्रण आहे ते मिश्रण ह्यामध्ये आपण टाकून घेऊया. तर मिश्रण हे घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी पटकन ही प्रोसेस आपल्याला करायची. जर हे मिश्रण गार झालं तर काय होईल, आपल्या ज्या वड्या आपण तयार करून बर्फी करणार आहोत, तिळची वडीच बनवणार आहोत, ती व्यवस्थित होत नाही, बनवायला जर आपल्याला त्रास होतो. म्हणून ही पटकन मिश्रण मी आता एकत्र करून घेतले. अशा पद्धतीचं मिश्रण आपलं मिक्स झाल्यानंतर लगेच आपण हे मिश्रण त्या प्लेटमध्ये टाकून घेऊया. आता आपल्याला वडी ही जाड बारीक कशी हवी त्यानुसार आपण प्लेट ही डिसाईड करून घ्या, जेणेकरून आपले वडीचं आकारमान आपल्याला कसा हवा आहे त्यानुसार आपण करून घेऊ शकतो. तर या मिश्रण या प्लेटमध्ये ओतून घेतले. प्लेटमध्ये ओतून झाल्यानंतर लगेच चमचेच्या सहाय्याने याला व्यवस्थित आपण थापून घ्यायचं. जर आपल्याकडे ह्या पद्धतीचा पॅच्युलर नसेल तर आपण एक प्लेन प्लेट घ्यायची आणि त्याने व्यवस्थित त्याला सेट करायची. प्लेन प्लेटने कसं होतं, त्याला थोडंसं तूप सुटतं आणि त्यामुळे ते मिश्रण आपलं लगेच व्यवस्थित सेट होतं. तर हलकंसं गार होऊ द्यायचं, जास्ती देखील आपल्याला गार होऊ द्यायचं नाही. जास्ती गार झालं तर कट करायला थोडा आपल्याला त्रास जातो. तर हलकंसं मी गार होऊ दिले. लगेचच याच्या आपण वड्या तयार करून घेऊया. तर आवडीनुसार लहान मोठी आपल्याला हवे तसे आपण याच्या वड्या ह्या तयार करून घ्यायचं. जर आपल्याला सुरीने करता येत नसेल तर या पद्धतीने खुर्पीची सहाय्याने देखील आपण वडी तयार करून घेतली तरी काही हरकत नाही. तर मी खुर्पीने आता ही वडी तयार करून घेते. अगदी सहज वडी ही तयार होते. तर जेवढे दिसायला सुंदर दिसते तेवढे अगदी छान अशी आपली गुळाची तिळाची वडी ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तोंडात टाकतात विरघळेल एवढी मऊसूत आपली वडी ही तयार आहे. तर दुसरा पदार्थ बनवण्यासाठी लगेच आपण साईडला गॅसवरती पॅन गरम करून घेतला आहे. त्यामध्ये बरोबर 300 ग्रॅम मी आता शेंगदाणे हे घातले. शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरती छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. जर आपले शेंगदाणे हे थोडे तरी कच्चे राहिले ना, ज्यावेळेस आपण याचे लाडू खातो ना, त्या दाताला देखील चिपकतात आणि चवीत देखील त्याचा फरक आपल्याला जाणवतो. म्हणून अगदी मंद आचेवरती वेळ लागेल पण अगदी छान मंद आचेवरती यांना ह्या पद्धतीने एकसारखं चमच्याने हलवत आपण भाजून घ्यायचे. तर तेवढ्या वेळ आधी आपण काय करायचं, जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरायचे असतील ते देखील आपण यामध्ये टाकून त्यांना भाजून घ्यायचे. सगळ्यात आधी नका ड्रायफ्रूट्स टाकून घ्या, जेणेकरून ड्रायफ्रूट्स हे लवकर करपतात. म्हणून थोडेसे आपले शेंगदाणे भाजून झाल्यानंतरच यामध्ये काजू बदाम टाकून त्यांना देखील भाजून घ्यायचे. तर आपले आता शेंगदाणे आणि काजू बदाम अगदी छान असे भाजून तयार झाले. लगेचच गॅस हा बंद करायचा. यांना पूर्णपणे आपण आता गार करून घेऊ. गार झाल्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता जे भाजून घेतलेले आपले शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स होते ते संपूर्ण आपण आता टाकून घेऊया. तर ह्या पद्धतीने मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे हे घातले. त्यानंतर काय करायचं, 300 ग्रॅम शेंगदाण्यासाठी बरोबर इथे मी आता 200 ग्रॅम गुळाचा वापर करते. आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो. याचं प्रमाण अजिबात हे निश्चित नाही. जर तुम्ही अगदी कमी गोड खात असाल ना, अगदी कमी घातलं तरी काही हरकत नाही. वाटीने घेत असाल तर 1 वाटीसाठी अर्धा वाटीला देखील आपण कमी गोड वापरला तरी काही हरकत नाही. छान चव येण्यासाठी याच्यामध्ये वेलची पावडर घातले आणि मिक्सरला छान जाडसर असं वाटण तयार करून घेणार. तर ह्या पद्धतीने आपण याला मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं हे मिश्रण. जर आपण अगदी बारीक आवडत असेल तर थोडं बारीक देखील आपण केलं तरी काही हरकत नाही. पण ह्या पद्धतीचं जर थोडंसं जाडसर आपण मिश्रण ठेवलं ना, त्यामुळे काय होतं, पचायला देखील अगदी सहज जातात ते आणि दातांमध्ये देखील ते अटकत नाही. तर यामध्ये मी 1 चमचे तूप घातले. तूप घातल्यानंतर पुन्हा आणखी मिश्रणला मी बारीक फिरून घेतले. अजिबात ते जास्ती बारीक फिरून होत नाही. गूळ असल्यामुळे मिश्रण फक्त व्यवस्थित आपल्याला तुपामुळे एकजीव झाले आणि त्यामुळे तूप हे छान आपल्या मिश्रणाला लागलं आहे आणि मिश्रणाला लागल्यामुळे जे काही आपले लाडू आपण बनवणार आहोत ते अगदी सहज आपल्याला बनवता येतात. तर संपूर्ण शेंगदाणे गूळ हे मी मिक्सरला बारीक फिरून घेतले. आता आपल्याला लाडू बनवण्यासाठी लागणारं मिश्रण अगदी परफेक्ट ते तयार झाले.
तर मुलांना नक्की तुम्ही रोज दिवसातनं एक वेळेस हा लाडू नक्की खायला द्या. यामुळे अगदी भरपूर अशी आपल्या मुलांच्या शरीराला फायदा देखील मिळेल आणि ते अगदी छान असे चविष्ट देखील ते असतात. तर आपल्या आता हे लाडू आपण बनवून घेणार, ओळवून घेणार. तर ओळवताना अजिबात आपल्याला त्रास वगैरे होत नाही. जसजसे आपण यांना प्रेस करू म्हणजे दाबू, तर तसं आपलं तेल आणि तूप देखील, शेंगदाणे आणि आपलं तूप टाकल्यामुळे अगदी छान तेलात सुटतं आणि अगदी सहज बनवायला ते सोपे जातात. तर अशाच पद्धतीने आपण आता लहान मोठे आवडीनुसार त्यांना बनवून घ्यायचं. तर आता संपूर्ण लाडू हे आपण आता बनवून घेऊया. तर संपूर्ण लाडू आपले बनवून आता तयार आहे. जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन हे मिळेल. तर अगदी भरपूर दिवस टिकतात, अजिबात त्यांना बुरशी वगैरे येत नाही. अगदी छान असे चविष्ट पौष्टिक शेंगदाण्याचे आपले लाडू हे तयार आहे.